हाय, मी अनुया. वेलकम टू अनुया फीड्स. आजची आपली जी रेसिपी आहे ती युनिव्हर्सल फेवरेट आहे. ज्याप्रमाणे चांगल्या गोष्टींना थोडा वेळ लागतो तसंच या आजच्या रेसिपीला पण थोडा वेळ लागणार आहे, पण त्याचा शेवट मात्र नक्कीच गोड होणार आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल, तो म्हणजे हापूस आंब्याचा मोरंबा. आणि ह्या व्हिडिओसाठी आपण 4 सकाळ एकत्र घालवणार आहोत. जरा मला 4 सकाळ तुम्ही बेअर करा बरं का. तर करूया सुरुवात. चला. हापूस आंब्याच्या मोरंब्यासाठी आपण इथे घेतोय 2 आंबे पिकलेले पण कडक, 150 ग्राम साखर आहे, 1 पाव चमचा सायट्रिक ॲसिड आणि 1 चिमूटभर मेटाबायसल्फेट, ज्याला आपण KMS पावडर असं म्हणतो. आता हे आपले जे आंबे आहेत ते आपण उकळत्या पाण्यात एक 5 मिनिटं अशा एका कापडी पिशवीत किंवा एक आपण तुम्ही रुमाल असा घेतला तरी चालेल आणि ते धरायचे. म्हणजे मग तेवढी सालं निघतील एवढं 5च मिनिटं आपण गरम पाण्यामध्ये त्याला बुडवायचे. पाण्याला इथे उकळी आले. आता मी ह्या एका पिशवीत हे घेते, कापडी पिशवीत असे आंबे, आणि हे आपण अगदी 4 ते 5 मिनिटं पाण्यात धरायचे. उकळत्या पाण्यात आपण 4-5 मिनिटं फक्त सालं निघतील एवढंच, कारण ते पिकलेलेच हापूस आहे. पाच मिनिटं झालीत आपली. आता हे आंबे काढून घेते, पिशवीतने काढते. हे 2-3 मिनिटात गार होतील तसे, म्हणजे साल निघतपर्यंत तेवढंच. आपण आता हे आंबे सोलून घेऊया. जस्ट एक हे केलं की हाताने सोलले जातात ते. इथे मी ह्या साईजचे आंबे घेतले. तुम्हाला जर थोडे मोठे आंबे मिळाले ह्याच्यापेक्षा तर साखर तुमच्या आवडीप्रमाणे थोडी वाढवायची, पण जनरली ह्या साईजच्या आंब्यांना 150 ग्राम साखर पुरते. साधारण 4 आंब्यांना 300 ग्राम. आणि ह्या ज्या फोडी करायच्या ते महत्त्वाच्या, त्या मोठ्या ठेवायच्या, नाही तर मग ते पाकात गळून जातात. म्हणून मी लिटरली हे अशी करून एकाच्या ह्या 2. आपल्या आंब्याच्या इथे मी फोडी करून झाल्या. ते आता एका पातेल्यात टाकते आणि 150 ग्राम साखर. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून हे बाजूला ठेवून देऊयात आणि आपण उद्या सकाळी भेटूयात. हाय, गुड मॉर्निंग. काल आपण हे जे आंब्याला साखर टाकून ठेवली होती त्याचा मस्त पाक झाला आहे. तर आता आपण एक उकळी आणून घेऊयात ह्याला. ह्याला उकळी आल्यानंतर एक 5 मिनिटं थांबायचं. म्हणजे 5 मिनिटं उकळी, म्हणजे तो रस आता हे उकळायला लागला की त्याच्यानंतर 5 मिनिटं ठेवायचा तसंच आणि मग बंद करायचं. या साखर आंब्याचं काय होतं, जनरली एक साखर आंबा आपण करतो जेव्हा म्हणजे मोरंबा, तेव्हा एकतर फार चिकट होतो किंवा नाही तर मग पातळ होतो. आणि ही जी प्रोसेस आपण करतोय 3 दिवसाची, ती त्याच्यासाठीच आहे की त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी बरोबर होते. एकदम आपण उकळवला तर कधी घट्ट कधी पातळ असा होतो. म्हणून ह्या पद्धतीने आपण करतो. इथे उकळी येऊन 5 मिनिटं झालीत. मी थोडंसं असं अलगद जरा हलवते, म्हणजे ते खालती पातेल्याला जरा लागायला नको म्हणून. तर आता आपली 5 मिनिटं झालीत. आता मी गॅस बंद करते. हे आता आपण पातेलं इकडे असं बाजूला ठेवून देऊयात. थोडंसं अर्धवट झाकण ठेवते. थोडी वाफ गेली की पूर्ण झाकण ठेवून देऊयात त्याला. आणि मग आता उद्या सकाळी भेटूयात आपण परत. हाय, गुड मॉर्निंग. आजचा आपला डे 3. आता आपण काल ह्याला 1 उकळी दिली होती. आज आपण आता दुसरी उकळी देऊया. वा, छान. मला पाहिजे तसा तेवढा थोडा घट्ट झालाय. आणि आता आजची ही 5 मिनिटाची उकळी देऊन झाली की गॅस बंद करायच्या आधी आपण या 2 आंब्याला मी 1 पाव चमचा सायट्रिक ॲसिड टाकणार आहे. कारण हा जो पिकलेला हापूस आंबा आहे आणि साखर पण आहे, तर मग तो खूप गोड होतो ना, म्हणून सायट्रिक ॲसिडने थोडासा आंबटपणा त्याला येतो. मग आंबट गोड मोरंबा छान लागतो.
5 मिनिटं झाली उकळी येऊन. आता आपण ह्याच्यात सायट्रिक ॲसिड टाकू. मी आता गॅस बंद केलाय कारण आपण सायट्रिक ॲसिड टाकले. तुम्ही हवं तर असं चाकून बघू शकता किती आंबट पाहिजे. वाटलं तर थोडं आणखीन जास्त टाका. छान आंबट झालं. तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर आणखीन चिमूट एक सायट्रिक ॲसिड टाकलं तरी ठीक आहे. आता एक 2 मिनिटं आपण त्याला असा एक चटका देऊया. थोडं गरम करूया. सायट्रिक ॲसिड म्हणजे चांगलं मिक्स होईल. झालंच येते पण ते मिक्स होण्यासाठी एक 2 मिनिटं फक्त. चला आपण सायट्रिक ॲसिड टाकून झालेलं आहे. चांगलं विरघळलं आहे ते. आणि आता आपण हा इकडे ठेवून देऊयात. थोड्या वेळाने ह्याला झाकण ठेवूयात ह्याच्यावरती. तसंच मी तुम्हाला म्हटलं तसं थोडं एक वाफ जाईपर्यंत असते आणि मग नंतर पूर्ण झाकण असं ठेवू. आणि मग आता आपण उद्या सकाळी भेटूयात. फायनल स्टेज आपली म्हणजे उद्या आपला मोरंबा तयार. हाय, गुड मॉर्निंग. आजचा आपला डे 4th आणि फायनल. सो फायनली आपला मोरंबा आज तयार होणार आहे. तर आता आपण त्याला एक शेवटची उकळी आणून घेऊया. आता ह्याला उकळी आली की त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. आणि मग हे प्रिझर्वेटिव्ह इथे मी जे घेतले पोटॅशियम मेटाबायोसल्फेट म्हणजे KMS पावडर आपण म्हणतो. ही अगदी चिमूट म्हणजे तुम्ही बघायला अगदी चिमूट कारण मी 2च आंबे घेतलेत. अगदी चिमूट टाकायची. कारण काय होतं की जरी फ्रीजमध्ये ठेवला साखर हा मोरंबा तरी पण तो कधीतरी म्हणजे खराब व्हायचे चान्सेस असतात. तर मग या प्रिझर्वेटिव्हनी तो खराब होत नाही. फक्त मात्र एकच काळजी घ्यायची की प्रिझर्वेटिव्ह टाकल्यानंतर तुम्ही जो मोरंबा ठेवाल तो 8 दिवस मात्र अजिबात खायचा नाही. त्याला हात लावायचा नाही. आणि नंतर मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि मग तुम्ही खाऊ शकता. पण प्रिझर्वेटिव्ह टाकल्यानंतर 8 दिवस खायचा नाही तो. मला माहिती आहे प्रिझर्वेटिव्ह आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे. पण एवढीशा चिमूटनी आता काही जो आपला एवढा चांगला वर्षभर आपल्याला गोड साखरांबा मोरंबा म्हणाल तुम्ही काय जे मिळणार आहे तर त्याच्यासाठी तेवढी चिमूट ठीक आहे ना. इथे आपला आता हा मोरंबा तयार आहे. फायनली त्याला 5 मिनिटाची उकळी परत देऊन झाली आहे. आणि ह्याची कन्सिस्टन्सी अशी मधासारखी आली पाहिजे ह्याला. ती पण झाली आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये KMS म्हणजे ही पोटॅशियम मेटाबायोसल्फेट प्रिझर्वेटिव्ह टाकणार आहोत. अगदी एक चिमूट मी टाकते. पण ती अशी एका बोलमध्ये घेऊन हा ह्यातलाच रस घ्यायचा त्याच्यात. छान अशी मिक्स करून घेऊया. आपण आता ही ह्याच्यात मिक्स करतो. या मोरंब्यात आपल्याला वेलचीची पूड किंवा केशर वगैरे टाकायची काही गरज नाही. कारण हापूस आंब्यालाच त्याच्या स्वतःची चव इतकी छान असते. म्हणून ह्याच्यात अजिबात वेलची किंवा केशर वगैरे जायफळ काही टाकू नये. मधासारखी कन्सिस्टन्सी मात्र लक्षात ठेवून आली पाहिजे त्याची. पण ह्या 3 आपण ज्या उकळ्या देतोय त्याच्यात ते आपोआप होतंच. पण तरी सो अशा रीतीने आपला फायनली मोरंबा तयार आहे. तर आपला इथे हा हापूसचा मोरंबा तयार आहे. आता हा गार झाला की तुम्ही बाटलीत भरून तो फ्रीजमध्ये ठेवा. आणि प्रिझर्वेटिव्ह टाकल्यामुळे 8 ते 10 दिवस अजिबात खाऊ नका. त्याच्यानंतर तुम्ही खायला मोकळे. आणि हा जेव्हा तुम्ही बाटलीत भराल त्यावेळेस एक 2 लवंगा त्याच्यात टाका. थोडा स्वाद पण चांगला लागतो आणि मुंग्या येणारच नाहीत. फ्रीजमध्ये ठेवतोय आपण म्हणून. पण तरी हा जो इथे दिसतोय तुम्हाला हा मोरंबा मी एक 8 ते 10 दिवसापूर्वी केलाय. तर हा तुमचा मोरंबा पण असाच दिसेल 8 ते 10 दिवसांनी. आणि मी आता आज हा गरम गरम पोळीबरोबर खाणार आहे. आणि दुसरी एक गंमत, हे खाताना मी म्हणजे करते, तुम्ही बघा कसं वाटतंय तुम्हाला. ते साखरांबा मोरंबा जे तुम्ही म्हणाल ते हा घेतला की त्याच्यावर थोडं तूप घ्यायचं. मग तो काही लागतो हा मस्त अफलातून लागतो. तर पोळीशी तुम्ही हा खाऊन बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, माझा मोरंबा कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कळवा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर अनुया फीड्सला फॉलो करा.